नमस्कार मित्रांनो, युगांडा देशामधील जिंजा हे गाव आहे। या शहरामध्ये आपण आता जात आहोत। इथे हा एक सुंदर असा ब्रिज आहे। हा ब्रिज जो आहे तो सगळा एकमेकाला तारांमध्ये गुंफून असा बनवलेला ब्रिज आहे। जिंजा शहरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपण आता जिथे जगातील सर्वात लांब नदी आहे ही आपल्याला माहिती आहे, इतिहासामध्ये वाचतो आपण की नाईल नदी। त्या नाईल नदीचा उगम ज्या जलाशयामधून होतो त्या जलाशयाकडे, त्या तलावाकडे आपण आता चाललेलो आहोत। त्याचा हा रस्ता आहे, त्या रस्त्याने जात आहोत। निसर्गरम्य, नयनरम्य असं सगळं झाडं झुडपं आहेत। गोल्फ कोर्स आहे, हा गोल्फ कोर्स आहे। इथे गोल्फ खेळत आहे बघा। इथे गोल्फ खेळण्यासाठी लोक काही आलेले आहेत आणि इथे देश विदेशातून पर्यटक हा या नदीचा उगम बघण्यासाठी येत असतात। निसर्गाने परिपूर्ण असणारा हा असा प्रदेश, झाडी झाडी सगळीकडे, मनाला आल्हाददायक प्रसन्न करणारी। इकडे काही रिसॉर्ट आहेत। आता जिंजा सेलिंग क्लब मध्ये आपण प्रवेश केलेला आहे। जिंजा सेलिंग क्लब मध्ये गाडी पार्क करून पुढे आपण हे पाहणार आहोत। जिंजा शहराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे 1912 मध्ये इथे रेल्वेचे रूळ किंवा रेल्वेचं काही बांधकाम होतं। हे बांधकाम करण्यासाठी अनेक भारतीय बांधव आपले आले होते। त्यामध्ये गुजरात, पंजाब असेल, इथून अनेक भारतीय बांधव इथे आले होते। तर 1912ला या रेल्वेचं बांधकाम पूर्ण झालं होतं। तर मग याआधी कितीतरी वर्षापासून आपले भारतीय या दूर देशामध्ये कामासाठी आले होते आणि ते इथेच आता वास्तव्य त्यांचं झालं आहे। इथेच ते निवास करत आहेत। ह्या जिंजा शहराचं हे देखील अजून एक वैशिष्ट्य आहे। गंधारी यांचे वॉचमन आहेत, ते आपला वेलकम करत आहेत। हेही रिसॉर्ट आहे, हा रिसॉर्टचा परिसर आहे। या रिसॉर्टमध्ये आगमन झाले। आता ह्या रिसॉर्टमधून नाईल नदीचा जो उगम आहे तो पाहण्याकरता आम्ही पुढे जाणार आहोत। प्रवास बराचसा काही बोटीमधला असणार आहे। सुंदर असा इथे डायनासोर आहे, नारळाची झाडं आहेत। आपला एक डायनोसॉर आहे। जिंज्यामध्ये पण त्याचे अवशेष काही भेटले होते तेव्हा, पूर्वीचे भरपूर वर्षापूर्वीचे। आपली एक बोट आहे, आता ही VIP बोट आहे। त्या बोटीने आपण जाणार आहोत। मोस्ट प्रॉब्ली जाणारच आहोत आपण। आता आपण याच्यामध्ये प्रवास करणार आहे, त्याला फक्त आता नेगोशिएट करायचं आहे। कॅप्टन, हाऊ आर यू? फाईन। शेवटी आता ह्या बोटीमध्ये बसून आपण आता फिरत आहोत। हे आहेत आपले मोहनभाई आणि हे आहेत हरीशभाई। आम्ही तिघं मिळून हे पाहण्यासाठी आलेलो आहोत। म्हणजे अर्थात हे इथेच निवास करतात आणि त्यांनी हे सगळं दाखवण्यासाठी इकडे घेऊन आलेले आहेत। आणि आता पाण्यामध्ये आपण सुरक्षित राहावं यासाठी हे दिले जाणारे जॅकेट, आता हे जॅकेट घालत आहे। साहेबांनी आता जॅकेट घातलाय, लाईफ जॅकेट आपल्यासाठी। या लाईफ जॅकेटनी आपण सुरक्षित राहणार, पाण्यामध्ये काही पण झालं तरी ॲटलिस्ट तरी बाहेर येणारच आपण। पोटामुळे थोडंसं साईज जास्त वाटते, नाही बसून जाणार, बसून जाणार। आता बसून गेलं, हा बस। ओके ओके सर। आता आपली बोर्डमध्ये पेट्रोल रिफिलिंग चालू आहे। थोडीशी 1 लिटर पेट्रोल, 5 लिटर पेट्रोल टाकणार तो।
आता इथे हो गया ही नदी आहे, ही एक नदी आहे आणि तिथे एक आहे, लेक आहे. ही नदी अशी निघते इथून ते इजिप्त पर्यंत जाते. या नदीच्या आतमध्ये भरपूर वनजन्य आहेत, प्राणी आहेत, भरपूर पक्षी आहेत, भरपूर. त्याच्यामध्ये किंगफिशर, जास्त किंगफिशर बघायला भेटणार आपल्याला. आपण आता बघ, हे आमचे कॅप्टन आहेत दोन्ही, हे आमचे कॅप्टन आहे. विक्टोरिया लेक मधला प्रवास आरंभ झालेला आहे. या प्रवासातले सगळे सहकारी. हॅलो, what's wrong? Why they wanted to change the way? If they're talking that way, then we don't want to go that way. हे व्हिडिओमध्ये जे पक्षी उडताना दिसत आहेत ते पांढरे किंगफिशर आहेत. पांढरे किंगफिशर सहजासहजी सगळीकडे पाहायला नाही मिळत आपल्याला, पण ह्या नाईल नदीमध्ये उगमस्थानामध्ये, नाईल नदीच्या उगमस्थानात, हे विक्टोरिया लेक म्हणतात त्याला, यामध्ये हे पाहायला मिळतात. पुढे आपल्याला आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी हे देखील साऊथ आफ्रिकेतून जिंजा शहरामध्ये आले होते. त्याचं देखील प्लेस पुढे पाहायला मिळेल, ते देखील आपण पाहूया. इथे निरनिराळे पक्षी देखील पाहायला मिळतात. इथे जे चिमण्या आहेत त्या चिमण्यांचा रंग आहे पिवळा, आणि हा एक पक्षी आहे, आता पक्षाचं नाव नाही माहिती, कोंबरॅग नावाचा हा पक्षी आहे. मासा, त्याचं भक्षण जे आहे ते मासे खातात ते. हे सगळे वेगवेगळे किंगफिशर आहेत. एका दिवसाला 2 किलो खाऊन टाकतात ते. तो जो प्राणी आहे, तो जो पक्षी आहे, तो साधारण 2 किलो एका दिवसाला मासे खातो असं हे नाविक सांगतायत, जे कॅप्टन आहेत ते. वेगवेगळे खूप निरनिराळे पक्षी इथे पाहायला मिळतात आपल्याला. अतिशय सुंदर असं नाही रम्य दृश्य आहे. हा एक पक्षी बघा, हा देखील एक वेगळाच पक्षी आहे. सुंदर, खूपच वेगवेगळ्या पक्ष्यांचं इथे थवे पाहायला मिळतात. खाली ही पाण्यामधली घोरपड आहे, जे आपले छत्रपती शिवाजी महाराज ज्या घोरपडीला धरून किल्ल्यावर चढले होते, तीच घोरपड इथे आहे. ही पाण्यामध्ये राहते. इतक्या वेळ आपण ह्या तलावामध्ये फिरत होतो. तलावामध्ये कुठलंही पाणी कधीही वाहत नाही, पण ह्या नाईल नदीचं उगमस्थान आता इथे ह्या तलावामध्ये आहे. ही समोर जी झोपडी दिसतीये म्हणजे कुटिया बनवली आहे, ती कुटिया आहे नाईल नदीच्या उगमस्थानाची. आता आपण इथे आलो आहोत. इथं प्रचंड प्रवाह बघा, किती स्पीड आहे. निथळ आणि स्वच्छ असं पाणी आहे, पिण्यासारखं शुद्ध पाणी आहे, गोड पाणी आहे. आणि ही नदी जी आहे अत्यंत प्रवाहाने वाहत आहे, आणि इथे हे उगमस्थान आहे. आणि आपण जर पुढे बघितलं, मी झूम करतोय, तर तिथे तुम्हाला प्रवाह स्थिर दिसेल, पण ह्या इथूनच उगमस्थान आहे. या उगमस्थानापासून आपल्याला पाण्याची स्पीड दिसते. आणि इथून उगम झाल्यानंतर ही नदी कुठे जाते? इजिप्तला. आपण इतिहासामध्ये वाचतो की विश्वामध्ये सर्वात लांब नदी कुठे आहे, तर आपण पटकन उत्तर तोंडात निघतो की नाईल नदी कुठे आहे? इजिप्तला. तर ही इजिप्तपर्यंत नदी वाहती. ही आहे नाईल नदीचं उगमस्थान. त्या नाईल नदीचा फोर्स बघितला आपण, अतिशय जोरदार प्रवाह आहे.
व्हिक्टोरिया पोर्ट युगांडामधील सर्वात पहिलं पोर्ट आहे. मालवाहू जहाज समोर दिसते, त्यामध्ये लाकडं टाकणं चालू आहे, माल भरणं चालू आहे. बघा